साहेब, आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवारसाहेब NDA सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलेलं या सगळ्या चर्चेत ते कुठत नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करायचा का अधिकार व्हायचे. पवार साहब, यही सवाल जो है हिंदी में है, मर्जर को लेके, विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है. बिल्कुल नहीं, आप कहते हो गलत है, ऐसी बात कुछ नहीं थी. हमारे साथी जयंत पाटिल और अजीत दादा कुछ इशू पर बातें करते थे, इससे ज़्यादा कुछ नहीं. प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत अशी काही चर्चा नाही. मला माहीत नाही, त्यांनाच विचारावं. साहेब, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर जे संकट आहे त्यातनं परस्परांना धीर देणं आणि फुलं कसं राहायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहेत? कारण ज्या दिवशी शपथविधीला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे. सर, अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा मांडला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या CBI मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले. विचारच झाला. साहेब, अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? याच्या संबंधी मी फार सुरुवातीला बोललो आहे, पुन्हा काय सांगायचं. मी सांगितलं की योगीचं सरकार घेताना जोपर्यंत माझ्याकडे ऑथेंटिक काही माहिती नाही तो. जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आपने कहा था कि राजनीति ना की है, उसके बावजूद जो है राहुल राजनीति की गई है. राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ दिला आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात, त्या संदर्भात काय सांगा? माझ्या मते नरवणे हे देशाचे राष्ट्रप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी होती. आज कारण नसताना देशामध्ये एक असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत आहे की लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे. याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं.